श्री स्वामी समर्थ अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त अत्यंत श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरांत हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यांत इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणारा जात मराठे तयांची ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयांसी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी तेव्हा भाव धरोणी म्हणी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यांत आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले। त्यांनी काढिले एक युक्ती बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता ब्रुसी बट्टा लागेला मुचा। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे अंत संशय असेना। तुम्ही भावया कर्जमुक्त अयासी करावी युक्ती एक तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेढीवरी। अफूचा भाव वाढला व्यापारांत नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। अक्कलकोटी त्या स्वामी समर्थ सांप्रत काळी श्वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। तेव्हा समर्थे तयांसी शिव राम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गांसी अनेक मंत्र दिदले। पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ म्हटले तिघे केले एक रूप। मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांचे 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका। श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भूसाळ। श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारा केशव प्रती गच्छति। संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते श्लोक। इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः। 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते। ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागुनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया। आज्ञा मिळतात यांसी आनंद आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा। त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणा ते। हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले। तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी। मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिधली ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर। आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधूनी राहावे। जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अनुमात्रा चित्ती तू आण धरावा। आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी। असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळसी पत्र घरावरी। हरिभाऊ घर लुटविता तारणामे त्याची कांता ती करी बहुता कांता घेत उर बडोनी विनविते जोडूनी कर अध्यापी स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया। ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान भूत प्रकारे करीत असे तयतीयेचे।
स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुर्यंत त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्यांचे चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सूत नेनती. स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करुणी, तिने हे व्रत ऐकुनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगुनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुनी पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही, ऐकून या देव मामलेदार हासोनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागेल थोर, माझे दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकुनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सूत मुंबई माझे वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठीपुर्यंत, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारणामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता परितयांच्या चित्ता. दुःख खेदनसेची. प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान, पाहुनी स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांसी. पाहुनी असो भक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सूत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामी सूत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास, कीर्ती ध्वज उभारिला. म्हणा माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना. त्यांची समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सूतही त्याप्रती म्हणती लखून सांगती. ऐकोणी जन चकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सूत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विन तोंड सेवी उदकांना. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रसे भरले पूर्ण. ऐकिले आतून राणीने सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया अनावे. पाहुनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ म्हणी. कर फिरविला मुखावरुणी, हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सूत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सूत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधुनी समर्थ सांगती तया काणी. आम्ही जातो निज धामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोणी स्वामी सूत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी, स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी, ऐसे न करावे काही. मी न जाणले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी, म्हणती आम्ही तव हृदयी.
वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी भाऊ खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी भासूत. दुःख करी दिवस रात्र चैनसे क्षणभरी, तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोणी विनवित समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निधानावे. परिसूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटींत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य, तरी तोफ भरुणी यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता, तरी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिवशी दिनी, समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती, भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुता आपुला भक्त असोण अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी, संधी सापडली काळसी ओढूनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत, करी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरांसी, अधिकारी नेमुगा दिसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा म्हण समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा. मोठमोठ्याने ओरडती आमुची पाऱ्याची वीट, जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी, लपूनी ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणांतरात होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीरी असमाधान क्रश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेऊ घाल यासी, आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केसगाव मोगलायंत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाया मठांत. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थे व्रत ऐकोण म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी तज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यांत तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले के जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोणी. पुढे सेवेकऱ्या सांगाती त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी,
गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणे चित्तम सर्वथा न रुचे चित्ता त्याचिया. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी शेवटी दादांसी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करोण झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची अशिरी ठेविता पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटेला आम्हासी तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून. तितुकेची पुरे झाले ऐकून ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तीच पाशी भिक्षा मागाता. अवश्य म्हणून तत्वता ज्यांनी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझे हे करणी लोकापवादा कारण. ऐकोणी मातेची उक्ती दादा तीच प्रति बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासोनी. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारमृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु.